नमस्कार. आज आपण बघणार आहोत टोमॅटोची भाजी. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक मसाला बनवायचा आहे. मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं. इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तुम्ही सुकं खोबरं कापून देखील घेऊ शकता. मी 2 टोमॅटोंची भाजी करणार आहे. त्यासाठी इथे मी 3 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. खोबरं करपू नये म्हणून ते पलेत्याने हलवत राहायचं आहे. खोबरं चांगलं भाजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता हे खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. इथे मी खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता यात पाव चमचा हळद, आवडीनुसार मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ आणि 2 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. टोमॅटोच्या भाजीसाठी आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये आपण बनवलेला मसाला काढून घ्यायचा आहे आणि टोमॅटो स्वच्छ धुवून त्याला अशा प्रकारे उभे चीर देऊन घ्यायचे आहेत. आता आपल्याला यात आपण बनवलेला मसाला भरून घ्यायचा आहे. इथे बघू शकता आपला टोमॅटोमध्ये मसाला भरून झालेला आहे. आता आपल्याला गॅसवर टोप ठेवून त्यात 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल आपल्याला मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर आपल्याला त्यात मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. आता आपल्याला यात जिरं, कढीपत्ता आणि एक लहान आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा मंद आचेवर परतत राहायचा आहे. कांदा चांगला भाजला गेला की आपल्याला त्यात चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद आणि आवडीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. आता आपल्याला हे एकदा पळीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यात आपण मसाला भरून घेतलेले टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटो टाकून झाल्यावर ते एकदा पळीने हलवून घ्यायचे आहेत.
आता आपल्याला यात पाणी टाकायचं आहे. मी मिक्सरच्या भांड्यात जो मसाला केला होता त्याचं पाणी यात टाकत आहे. टोमॅटोची भाजी करताना आपल्याला कमीत कमी पाणी वापरून ही भाजी करायची आहे. मी इथे थोडंच पाणी वापरलं आहे. आता आपल्याला टोमॅटोची भाजी मंद आचेवर भाजीवर झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. यावर झाकण ठेवताना झाकणात पाणी ठेवून भाजी शिजवायची आहे. भाजी आपल्याला मध्ये मध्ये 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढून पळीने हलवून घ्यायची आहे. आता पुन्हा भाजीवर झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे. आपल्याला टोमॅटो चांगला शिजू द्यायचा आहे. टोमॅटो कच्चा राहिला तर भाजी आंबट होते, म्हणून टोमॅटो चांगला शिजू द्यायचा आहे. आपली टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्याला भाजीवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी भाजी मंद गॅसवर ठेवायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. इथे आपली टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे. अशा प्रकारे टोमॅटोची भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.